सत्य के रास्ते, नियत के रास्ते, धन के रास्ते पे चलने वाला और धन की रक्षा करने वाला धनगर समाज है, राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांचं वक्तव्य। आरेवाडी तालुका कवटेमहांकाळ येथे मेघालयचे महामहिम राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांनी श्री बिरोबा देवाचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। त्यानंतर राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकरजी यांचं आमदार गोपीचंद पडळकर यांच्या व देवस्थान ट्रस्टच्या वतीनं धनगरी पद्धतीने फेटा बांधून काठी घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला। मेघालयचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांनी आरेवाडी तालुका कवटेमहांकाळ येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरोबा देवाचं दर्शन घेतलंय। त्यानंतर त्यांनी उपस्थित धनगर समाज बांधवांना संबोधित करताना ते म्हणाले, धनगर समाज हा प्रामाणिक विश्वासू आहे। महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर यांचं योगदान मोठं आहे। धनगर समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे। त्यांच्यासाठी माझी दारं नेहमी खुली असतील। त्यांच्यासाठी कोणत्याही नेत्याला भेटून विकासाच्या कामासाठी प्रयत्न करेन असं सांगितलंय। प्रस्ताविकामध्ये भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाज बांधवांच्या अडीअडचणी त्यांच्या राजकीय नेत्यांपेक्षा प्रथम राज्यपाल येथे आल्याचा आनंद झाला, हे युवा पिढीसाठी आदर्श आहे, अशा शब्दात मनोगत व्यक्त केले। यावेळी धनगर समाज बांधवांनी गजनृत्य सादर करून आपली कला सादर केली। राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घोगे, पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके, तहसीलदार अर्चना कापसे, गटविकास अधिकारी उदय कुमार कुसुरकर, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, अल्पसंख्याक मोर्चाचे सचिव फारुख जमादार तसेच इतर प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शेवटी वसंत कोळेकर गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सभापती अजितदादा कारंडे, आरेवाडी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कोळेकर, माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील, सरपंच रमेश कोळेकर, जगन्नाथ आबा कोळेकर, वसंत कोळेकर, सरपंच युवराज घागरे, युवा नेते सुभाष खांडेकर, रमेश कोळेकर, काशीलिंग कोळेकर, दगडू हजारे, प्रकाश कोळेकर, विजय कोळेकर यांच्यासह देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत प्रशासन यांनी परिश्रम केला। यावेळी माजी सभापती विकास हक्के, संजय गडदे, शिवाजी ओलेकर, बाळासाहेब बंडगर, गजानन ओलेकर, मंजुनाथ कोळेकर आदी कारंडे यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते। एसके न्यूज मराठी कवटेमहांकाळ प्रतिनिधी तानाजी शिंगाडे। अरे आवाज कसा पाहिजे बिरोबाच्या प्रांगणात आहे, परत एकदा द्या। राज्यपाल साहेब आलेले आहेत। बिरोबाच्या नावानं, बिरोबाच्या नावानं, बापूबाईच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार। आज आपल्या सर्वांच्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। श्री बिरोबाच्या दर्शनासाठी पहिल्यांदा कुणीतरी राज्यपाल आपल्या आरेवाडीला येत आहेत। मी मेघालयचे राज्यपाल धनगर पुत्र माननीय चंद्रशेखर एच विजयशंकर यांचं बिरोबा देवस्थानच्या वतीनं, महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करावं।